मित्रांनो नमस्कार. भरपूर जणांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत, काही जणांनी अगोदर भरलेले आहेत, काही जणांनी नंतर भरलेले आहेत. पण भरपूर जणांच्या मनामध्ये क्वेश्चन आहेत. सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला जाणारा तो म्हणजे फॉर्म चुकलाय, एडिट होईल का? आणि दुसरा विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे आम्ही अगोदर फॉर्म भरलेला आहे त्याची नक्की प्रिंट कशी काढायची? आणि अजून एक प्रश्न विचारतायत की आमचे लॉग इन होत नाहीये, तर लॉग इन होण्यासाठी काय करायचं? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या संदर्भातल्या सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार. तर चला मित्रांनो, तुमच्या प्रश्नांची आपण उत्तरं पाहूयात आणि जाऊयात स्क्रीनवरती. व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही नंतर फॉर्म भरला असेल, तुमचं लॉग इन होत नाहीये, तुम्हाला प्रिंट काढता येत नाहीये, या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. ही नवीन वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं लॉग इन होत नसेल, तुम्हाला प्रिंट काढता येत नसेल, तर तुम्हाला एकच ऑप्शन इथं क्लिक करायचा आहे. तो म्हणजे आहे फॉरगॉट रजिस्ट्रेशन ID. याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ज्यांनी अगोदर फॉर्म भरले असतील त्यांना प्रिंट काढायची आहे, त्यांनी सुद्धा फॉरगॉट रजिस्ट्रेशन ID या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि ज्यांचं लॉग इन होत नाहीये त्यांनी सुद्धा इथं फॉरगॉट रजिस्ट्रेशन ID या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही या पेजवरती आला असाल तर या पेजवरती तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचा सीट नंबर विचारला जाईल. तुम्ही सीट नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या समोर इथं एक मदर्स नेम म्हणजे तुमच्या आईचं नाव जे आहे ते स्पेलिंग सह नीट टाकायचं आहे. आणि तुम्हाला खाली प्रोसीड ऑप्शन दिसणार आहे. हिरव्या रंगामध्ये प्रोसीड ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक करता तर तुमच्या समोर एक रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध होईल. हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला आता मात्र कॉपी करून घ्यायचा आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो आता भेटलेला आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून तुम्हाला फक्त काही करायचं नाहीये, फक्त इथं ओके करायचं आहे. ओके करून तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली येऊन या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केलं की आता तुम्हाला काहीही याच्यामध्ये ॲड करायची नाही आहे गरज. तुम्ही डायरेक्टली प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करू शकता आणि तुमचं ज्यांनी अगोदर फॉर्म भरले त्यांनी सुद्धा इथं जे आहे ते जे फॉर्म आहे तो प्रिंट करू शकता एकदम सोप्या पद्धतीने. दोन प्रश्नांची उत्तरं तुमची आता क्लिअर झाली असतील. एक म्हणजे तुमचं लॉग इन होत नसेल तर तुम्ही फॉरगॉट रजिस्ट्रेशन करायचं आहे. दुसरा क्वेश्चन होता तो म्हणजे तुम्ही प्रिंट कशी काढायची, आम्ही अगोदर फॉर्म भरलेले आहेत, प्रिंट कशी काढू? तर त्यांनी सुद्धा फॉरगॉट रजिस्ट्रेशन करायचं आहे, जे की तुमचा सीट नंबर आणि मम्मीचं नाव जे आहे तुमच्या आईचं नाव टाकून तुम्ही जे आहे ते तुमची प्रिंट एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता. आता तुम्ही मला प्रश्न शेवटचा एक आपला राहिलेला आहे तो म्हणजे ऑनलाईन फॉर्म जो आहे तो आपण भरलेला आहे तो चुकलेला फॉर्म आहे, तो फॉर्म कसा एडिट करायचा? हा भरपूर जणांचा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता डाव्या साईडला प्रोफाईल आणि प्रिंट हे दोनच ऑप्शन आहेत. तर काही दिवसाने तिथं एडिटचा ऑप्शन येऊ शकतो. तर एडिटचा ऑप्शन आल्या आल्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. आपण जो आहे तो गव्हर्नमेंटला मेल केलेला आहे की काही स्टुडंटचं मीडियम चुकलेलं आहे, काही स्टुडंटचं इथं जी लँग्वेज आहे मीडियमची ती वेगळी झालेली आहे, काही स्टुडंटचा मोबाईल नंबर चुकला आहे, तर काही स्टुडंटचा जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते निवडायचे चुकलेले आहेत. तर अशा प्रकारे मेल करून आपल्याला जो रिव्हर्ट येईल त्यानुसार आपली व्हिडिओ जी आहे ती चॅनलवरती येईल. तर अशा प्रकारच्या ह्या महत्त्वाच्या तुम्हाला क्वेश्चनची आन्सर मिळाली असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.